हो हॅलो केलंस, पण त्यांनी काय विचारलं तुला, तुम्ही काय करता, त्यावर उत्तर काय दिलंस? गृहिणी. मग गृहिणी काय गृहिणी? होम मेकर तरी म्हणायचं ना, होम मेकर. पण गृहिणीच ना होम मेकर म्हणजे. हो तरीही इथे बघतेस ना सगळे कसे वागतायत, कसे बोलतायत. हा मिस्टर दळवी, अहो ही मार्केटिंगची माणसं पण ना नुसता शो ऑफ करतात, वॉक इन इंग्लिश टॉक इन इंग्लिश, पण घरी मात्र लुंगी नेसून फिरत असतील. काय म्हणालात तुम्ही? वॉक इन इंग्लिश टॉक इन इंग्लिश. नाही म्हणजे आता काय चालायचं पण इंग्रजीमध्येच का? चालण्याला पण भाषा असते की काय? बघा ना कसं बोलतंय. हॅलो. अरे हो बाबा, येतोच आहे. अरे बाबा पळव ना लवकर रिक्षा, तिकडे माझे सगळे कलिग एकत्र येऊन माझ्या नावाने नुसते खडे फोडत असणार आहेत. झेपत नाही तर कशाला चालवतो रिक्षा? सॉरी मॅम, माझ्या बायकोचा सेन्स ऑफ ह्युमर थोडा वेगळा आहे. सो गेटिंग लेट. प्रोग्राम पण चालू झाला नाही अजून, आणि हा मोहन पण फोन उचलत नाही. तू कुठला ना कुठला तरी एखादा घोळ घालायचाच, हे ठरवूनच आलीस ना तू. आता काय केलं मी? काय केलं? सिनियर आहेत त्या माझ्या सेल्स एक्झिक्युटिव्ह, त्यांच्या जोकवर हसायचं असतं आणि तू त्यांच्यावरच काय जोक करतेस आणि हसतेस कशी फिती. आई कुठे राहिल्या? एव्हाना साडी बदलून यायला हव्या होत्या त्या. आई ती बघ, ते तिथे बसलेत, ते माझे वडील आहेत. त्यांचा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे. आणि ती माझी आई, शी इज अ लॉयर. आणि तिच्या शेजारी माझी आई बसली आहे, ती बघ. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये प्रिन्सिपल आहे ती. मी काय सांगू यांना की माझी बहीण निनावी नवऱ्याचं मंगळसूत्र घालून फिरते, माझा भाऊ चोर आहे, हे असं सगळं सांगू? आणि वडिलांचं तर राहूच दे, त्यांना कर्तबगार म्हणायला त्यांनी साधी रिटायरमेंटसाठी सेव्हिंगही केलेली नाही. हे घरचे पण ना 4 रुपयात मान खाली घालायला लावतात. अरे संतोष, सगळ्यांचे पेरेंट्स आलेत, तुझे पेरेंट्स नाही आले? ॲक्च्युली मॅम, मीच माझ्या बाबांना सांगितलं की नका येऊ. काय ना, ते मोठ्या मोटार कंपनीमध्ये एक सिनियर मेकॅनिक आहेत ना, तर बऱ्याच गाड्या असतात त्यांच्याकडे. आणि रविवारी पण तुम्हाला माहितीच आहे की बऱ्याच गाड्या येत असतात. त्यामुळे मीच त्यांना म्हटलं की तुम्हाला सुट्टी मिळत नसेल तर नका येऊ. काय आहे, त्यामुळे ते इथे नसले तरी त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव असतात ना. त्याचा स्वभावच आहे तो. दुसऱ्याला हिणवलं, दुसऱ्याचा अपमान केला की त्याचं मन शांत होतं. बोल तू संतोष, बोल. हो, सगळे दोष फक्त माझ्यातच आहेत, बाकी सगळे धुतल्या तांदळासारखे आहेत. दादा तू प्लीज जरा शांत हो. हे बघ, बाबांची नोकरी गेली म्हणून ते हे काम करतायत ना. आणि अरे ते असे नुसते बसले असते तर तुलाच ताण आला असता. भावना, राहू दे. संतोषला समजवायला नको जाऊस, काहीही उपयोग होणार नाही. जर याला याच्या आई वडिलांची लाज वाटत असेल ना, तर याचं हे मत कधीच बदलणार नाही.
सगळं डोकं फिरवतात आज माझं. कधी नव्हे तो चांगला सत्कार होता, त्याच्या तो पण नासवून टाकला. संतोष, काय हो बाबा, कशाला गेलात त्याच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही? हा, ते त्या कपड्यांमध्ये कशाला गेलात तुम्ही? आता तो रुसून बसला ना. वाईट वाटलंय अगं आई त्याला. मला काहीच वाटत नाहीये. शी बाबा. अरे मंगल, काय बोलतेस तू? अरे एका मातीच्या रांजणाशी. अरे गुरुजींनी सांगितलं होतं ना की आपल्या लग्नामध्ये काहीही प्रॉब्लेम यायला नकोत, म्हणून माझं लग्न आधी एका मातीच्या रांजणाशी होणार आणि मग तुझ्याशी. म्हणजे आपल्या लग्नामध्ये काहीच प्रॉब्लेम्स येणार नाहीत. आणि तुला आठवतंय गुरुजींनी सांगितलं होतं की या गोष्टीवर एक उपाय करावा लागेल. हाच तो उपाय. पूर्वी तुला कळतंय तू काय बोलतेस? ही काय मस्करी करण्याची गोष्ट आहे? मस्करी करता करता कुस्करी व्हायची त्याची. अगं या सगळ्यासाठी कॉल करण्यापेक्षा जाऊन झोप आता. अरे सिद्धू, पण मी मस्करी करत होते. देवा, अरे कुठे अडकलोय मी? त्या माझ्या घरच्यांशी बोलून मला माझं लग्न मोडता येत नाहीये. भावना मॅडमना जर सांगितलं की माझं तुमच्यावर प्रेम आहे तर ते स्वीकारणार पण नाही.